हाय, मी निकिता तिवारी, को फाउंडर ऑफ उमंग मीडिया नेटवर्क आणि आम्ही हा किचन क्वीन ऑफ महाराष्ट्र हा स्पर्धा करतोय। पूर्ण महाराष्ट्र स्टेट लेवल कलिनरी इव्हेंट आहे हे। 10 ठिकाणी आपण ऑडिशन करतोय। हा शेवटची 2 सिटी राहिले, सोलापूर आणि कोल्हापूर। तर हे जे कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये आपण प्रत्येक सिटीला 5-5 बायका शॉर्टलिस्ट करणार आहे आणि ते जे ग्रँड फिनाले आपल्या 10 आणि 11 ऑक्टोबरला आहे तिथे ते शेवटचं ग्रँड फिनालेमध्ये पार्टिसिपेट करणार आहे। हे आपला मोठा कार्यक्रम आहे। हा कार्यक्रममध्ये आपले नीलम स्टेनलेस स्टील प्रेझेंटर आहे आणि पॉवर्ड बाय बियॉन्ड अप्लायन्सेस आहे। तर आतापर्यंत आपण 10 ठिकाणी ऑडिशन्स घ्यायचे होते, त्यापैकी वरली 2 ठिकाण। माझं नाव विजय सचिन धवन, मी सोलापूरवरून झालेले आहे। आज मी खवापोळी आणि ड्रायफ्रूटचे लाडू बनवले आहेत। खवापोळी ही आपली सोलापूरची पारंपरिक रेसिपी आहे, त्यामुळे मी बनवली आहे। नमस्कार, माझं नाव सुष्मिता साळुंखे आहे, मी सोलापूरवरूनच आहे। जे मी आज बनवले ते सोलापूर, जसे की सोलापूरला जे बॉर्डर्स कनेक्ट करतात त्या हिशोबाने मी माझी रेसिपी बनवली आहे। जशी की एक पालक पनीर बिर्याणी, जसे की आपल्याला हैदराबाद हे कनेक्टेड आहे जवळ, ते तिकडच्या स्पेशलिटी आणि त्याचबरोबरचं कर्नाटक तिकडची एक सार असते कोकोनट करी, तिला मी थाई स्टाईल बनवलेलं आहे, फ्युजन दिलेलं आहे काही। आणि त्याचबरोबर मी स्वीट बनवले, कारण की म्हणतात ना सोलापुरी झटकानंतर काहीतरी गोड हवं आहे, त्यामध्ये मी स्पेशली कुंद्याला हे केलेलं आहे सीताफळ बासुंदीसोबत। थँक्यू सो मच। मिठाचे लाडू आणलेले आहेत, हेल्दी आणि चांगले असतात, पौष्टिक। नमस्कार, मी सुचित्रा सदाशिव ओसरे, मी सोलापूर इथनंच आले आहे। आज मी घरच्या चिप्सपासनं चाट बनवलेली आहे, चिप्स चाट, जेणेकरून आजकालची मुलं हे बाहेरची चिप्स खातात, लेस खातात, ते खूप हानिकारक आहे। मग आपले मुलं घरी खात नाहीत ना ते घरी बनवलेले, मग मी काय केलं त्याला जरा न्यू ट्यूब दिलेलं, म्हणजे त्यामध्ये मी चाट मसाला आणि घरचे सगळे कांदा टमॅटो हे सगळं घालून त्याला छान मी एक प्रिपरेशन करून एक भेळ बनवली, जे की मुलं ते खातात आणि ते मुलांसाठी सेफ आहे, कारण व्हेजिटेरियन ही घरची चांगलेच असतात, बेस्ट असतात आणि व्हेजिटेरियन पण मिळतं आणि घरचे चिप्स पण, त्यामुळे ते कॉन्सेप्ट मी केलेलं आहे। किती वेळात बनवलं तुम्ही सर? ते मी काल चिप्स रेडी केलेले आणि आज सगळं त्यात व्हेजिटेरियन वगैरे घालून ते सगळं रेडी केलं, तर मला मोस्टली 5 मिनिटं लागले ते बनवायला। मुलांना झटपट आणि लवकर आणि टेस्टी। थँक्यू। कॉम्पिटिशनमध्ये मी आणलेला आहे माझा एक पदार्थ पुलिहोरा राईस। साऊथ इंडियन मंदिरातल्या प्रसादाचा मिळणारा हा राईस असतो, तो मी आज बनवलेला आहे। नमस्कार, माझं नाव आहे वैशाली आनंददास, सोलापूरच आहे। माझं डिश आहे रोज फालुदा फ्लेवर केक, डेझर्ट केक आहे आणि दुसरं दुधी भोपळ्याचा हलवा, जे करून सब्जेमध्ये भाजी केलं तर मुलं खात नाहीत, असं स्वीट डिश केलं तर मुलांना खूप आवडते, म्हणून मी हलवा प्रेझेंट केले दुधी भोपळ्याची।